चला व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर आहेत. उत्तम शेठ पाटील, नितेश शेठ पाटील साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर आपले निलकंठ शेठ पाटील आपला इथं आपल्याला बोलवतात. या पण नितेश शेठ पाटील त्यांचे भाऊ आहेत. यस बलिराम तुम्हाला रोखतो या ठिकाणी. देगाडीचे भाऊंचा शुभ सन्मान या ठिकाणी आम्ही करतो. ओम साई क्रिकेट संघाच्या ओलिंडाला पुन्हा एकदा विनंती करतो. आजचा शेवटचा सामना आहे. आपण बोंडीचा ताबा घ्या. ओलिंडाला ज्ञानेश्वर पाटील आपण बोंडीचा ताबा घ्या. 1 षटकाचा सामना आहे. चला नरेश पाटील एक उत्कृष्ट गायक तळोजा मजकूरची ओळख यांचा देखील शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतोय. एक खूप चांगला गोड आवाज आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो प्रत्येक दोस्ताच्या हृदयामध्ये घर करणारा व्यक्तिमत्व आमचे नरेश पाटील यांचा शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतो. नरेश स्वागतम सुस्वागतम. यावेळी साई फटकारा चांगला 1 षटकाचा खेळ आणि 1 षटकामध्ये पहिल्या चेंडूला 1 धाव श्री गणेश ओपन केलंय. मी आपण पाहतोय फलंदाजी करणार संघ पागडीचा पाडा संघानं 1 धाव दाखवाय. 1 धावच्या मध्ये संघाची धावसंख्या 1. यावेळी स्पर्धा चांगला क्षेत्ररक्षण चेंडू खाली त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू 1 धाव मिळेल. 1 धावच्या मदतीने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये मतलब 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने आणि कोपरस पागडीवाडा संघाची धावसंख्या पाहिली तर 2 धावा. अजून या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज रोहित कोहली सज्ज झालाय. समोर त्याला फलंदाज फाईट करेल. यस कोबाजी पाटील साहेब यांचा देखील शुभ सन्मान आम्ही करू व्यासपीठावरती. तळोजा मजकूरचे माजी सरपंच आदरणीय सन्मान्य कोबाजी पाटील साहेबांचा व्यासपीठावरती आम्ही शुभ सन्मान करतोय. यावेळी फायडे 1 धाव 1 धावच्या बरोबर संघाची धावसंख्या त्यापैकी 3 धावा. षटकातील 3रा चेंडू फेकण्यासाठी सज्जाला गोलंदाज रोहित. यावेळी चेंडू अभिकुंदे ओहो काय फटका. 1 गोलीचा यही दाद षटकार. पंच आमचे सांगतात की षटकार आणि षटकाच्या मध्ये संघाची धावसंख्या 9 धावा. षटकार आलाय बलिराम. नक्कीच या चेंडूवरती एकूण धावसंख्या धावफलकावरती 9 धावा आहेत. एकच षटकाची मॅच आहे. बलिराम पास केल्याचा प्रत्येकाला. यावेळी जबरदस्त चेंडू ना देखा आव ना देखा ताय साईराजे चेंडू जाते निर्धाव. सांगी कोर्टा भरला जाते गोलंदाजाचा आणि संघाची धावसंख्या पाहिली ना तर फक्त 9 धावा. षटक क्रमांक पहिला आणि एकच षटकाचा सामना असा 4 चेंडूचा खेळ संपतालाय. जबरदस्त चेंडू. फलंदाजाला चेंडू समजत नाही. फलंदाज निश्चित तावामध्ये असेल मात्र फलंदाज गोलंदाजी चांगली होते. रोहित कोहलीच्या माध्यमातून दुसरा चेंडू निर्धाव फेकतोय. संघाची धावसंख्या 5 चेंडू 9 धावा. षटकातील शेवटचा चेंडू इथला त्रास करावा लागतील. यावेळी समोर फलंदाजी करणार संघ पागड्यापाडा संघाला. यावेळी फडका चांगला क्षेत्ररक्षण चेंडू खाली जबरदस्त क्षेत्ररक्षण 1 धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न आणि इथला फलंदाज बाद. 1 धाव मिळेल. 1 धावच्या बरोबर संघाची धावसंख्या 10 धावा. 1 षटकाचा खेळ संपतोय. 10 धावा करून 11 धावांचं लक्ष ठेवतो म्हणजे त्या पागडेवाडा संघानं कोपरा या संघासमोर. क्या बात आहे क्या बात आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा व्यासपीठावरती. सर्व ओमसा 11 तळोजा मजकूर टीम आमचे असतील. राजेश पाटील असतील, अनुज मडवी, त्यानंतर आमचे हेमंतदादा मधवी असतील, आपले हेमंतदादा पाटील असतील, त्यानंतर आम्ही संदेश कालेकर असतील, ज्ञानेश्वर पाटील. सर्वांना विनंती करेन की असा सत्कार आपण करणार आहोत खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी तब्बल 50,000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी जमा झाल्यात. आदरणीय सन्माननीय संतोष शेठ म्हात्रे यांचा व्यासपीठावरती करू शुभ सन्मान. संपूर्ण टीम या ओमसा 11 तळोजा मजकूर टीम, गणेशदादा पाटील. तर या दादा तुमचा शुभ सन्मान त्यांच्या माध्यमातून 50,000 रुपयाचा पारितोषिकाला काय म्हणाल बलिराम पाटील. साई म्हणजे दोस्ती देण्याची वाजा माणूस आमचे संतदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून डब्बल या ओमसा क्रिकेट संघ तळोजा मजकूर या संघासाठी डब्बल 50,000 रुपयाची धनराशी. प्रथम क्रमांकाचा बक्षीस त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सगळं साईराजे ऑटो साईराजे. नक्कीच कैलासवरती निरावंती संतोष म्हात्रे यांच्या स्मरणार्थ ही रोख रक्कम खऱ्या अर्थाने आमचे संतोषदादा म्हात्रे दोस्ती दुनिया राजा माणूस आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटला धर्म आणि व्यक्तिमत्व मानणारा
व्यक्तिमत्व या ठिकाणी आमचं त्यांच्या ठिकाणी त्यांचं शुभसन्मान करतो आणि खरं तर मात्र समुद्राची खोली आणि हिमालयाची उंची पावणारा हा व्यक्तिमत्व संतोष दादा म्हात्रे यांचा व्यासपीठ होता मी शुभसन्मान केला त्याचा मनापासून बोल द्या लगेच. तर आमचे मास्टर ब्लास्टर सुनीलराजे यांचं दादा विनंती करतो या पण व्यासपीठावरती. थँक्यू. आज दिवस त्यांनी गाजवला आमचे बलिराम पाटील यांचा देखील शुभसन्मान आम्ही करतो. चला पंचांना देखील विनंती असेल चला सामना सुरू करायचा. एक षटकाचा सामना चेंडू 11 धावेची गरज असेल यावेळी फलंदाजी करणार संघ आपण पाहतो कोपरा संघाला. कोपरा संघ आपण उशीर करू नका. अंधारला टाइम कोणासाठी नसतोय. कोपरा संघ आपण पहा याच्यानंतर आपल्याला थोडासा अडचणी सापडावं लागेल. कोपरा संघ भाई दादा आपण त्याला सहकार्य करा. हे बोल द्या ना बोल चला ग्रामस्थांना देखील विनंती करतो ओमसाई क्रिकेट संघ तोजमतपूर यांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती. तसेच आम्हाला या स्पर्धेसाठी ओमसाई क्रिकेट संघ तोजमतपूर 2024 प्रियांश गणेश पाटील यांच्याकडे मान्य श्री सामनावीर ज्याने आम्हाला ट्रॉफी दिल्या त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. तसाच द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आम्हाला जो लाभला तो म्हणजेच आमचे प्रियांश गणेश पाटील यांच्याकडून आम्हाला त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. या मैदानाचे देखील मालक देखील आहेत. चला पहिला फटका यावेळी सक्षम चेंडू काढले एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न होईल का इथं काळात पळतोय. 2 धावा मिळतील आणि श्री गणेश ओपन झाले 2 धावच्या बरोबर संघाची धावसंख्या एक चेंडूचा खेळ संपतो. संघाची धावसंख्या 2 धावा 5 चेंडू येणारे 9 धावांची गरज असेल ती म्हणजेच फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय कोपरा संघाला. यावेळी स्वर्गात चांगला शतरक्षण चेंडू खाली त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू थांबला नाही. एक भन कुलीचा हेही दर्जेदार षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 8 धावा इथनं सामना खुला झाला. यावेळी आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघ कोपरा संघासमोर. चार चेंडू 3 धावांची गरज असेल यावेळी फक्त ना फक्त 3 धावा. यावेळी फलंदाज बाद पहिला गडी घालत झालाय कोपरा संघाचा. दोन्ही संघाला विनंती असेल टमला हात लावू नये. पहा दोन्ही संघाला विनंती असेल उद्या इथे इतका 10 पर्यंत मॅच आहेत. टम असे तेव्हा टमानं कुणी हात लावू नका. सहकार्य करा. टम साठी कुणी हात लावू नका. एकटा 10 पर्यंत मॅच आहेत 1 दिवसाच्या प्लीज. एकटा 12,000 कॅन्सल काय कट करू. चला येणारे 3 चेंडू आणि 3 धावेची गरज. 3 चेंडू 3 धावा कंपल्सरी चेसिंग मायबाप या स्पर्धेचा नेम असेल. गोलंदाज सज्ज पागडेपाडा संघाचा एक षटकाचा खेळ षटकारी 4था चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. समोर फलंदाज आपण पाहतोय. यावेळी स्वर्गात चांगला चेंडू थांबणार नाही. शतशे चेंडू खाली इथना मिळतील फलंदाज बाद. यस डेफिनेटली फलंदाज बाद. चला चिच खाली फलंदाज बाद. चला फलंदाजाला विनंती असेल स्पीडअप करा कोपरा संघ. आपण येणार 2 चेंडू 2 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग मायबाप या स्पर्धेचा नेम आहे. ओम साई क्रिकेट संघ तोजमतपूर याच्या माध्यमातून स्पर्धा आजचा शेवटचा दिवस गोल झालाय. चला कोपरा संघाने स्पीडअप करा. 2 धावांसाठी ग्लोव्ह बीज नंतर घाला. चला 2 धावा काढायला मोकलवा.
टर्मसाठी कुणी हात लावू नका. उद्या लहान मुलांच्या मॅच आहेत. दोन्ही संघांना देखील विनंती असेल. पा लाईव्ह चालू आहे. आपण तुम्हाला पहिली सूचना दिली आहे. टर्म तसेच ठेवा कारण उद्या ओरमच्या मॅच आहेत लहान मुलांच्या इथं 10वी पर्यंत. यावेळी स्पार्क चांगला अठ्ठा मात्र समीकरण ठेवलं आहे. एक चेंडू एक धाव. 5 समीकरण कुठे होता. 4 चेंडू 3 धावांची गरज होती. मात्र एक चेंडू एक धाव. दोन्ही संघांसाठी टाळ्यामध्ये ओम साईडचे संघ आजचा शेवटचा गोल. कोपरा की पडणार आपण पकड्याचा पाडा या दोन संघामध्ये. पंच बोल हातामध्ये असला तर ट्राईस रन ना. बोल पडला तर धावू शकतो. शेवटचा चेंडू एक चेंडू एक धाव. दोन्ही संघासाठी दोन्ही संघाच्या फासण्या फासफूस फासफूस फासफूस. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. काय होतं मैदानामध्ये. देखील